किती झालं कोकरापूर प्रश्न बसले. नमस्ते. हॅलो. हा गोडके नमस्ते. साहेब हायवे अधिकारी. नमस्ते. नमस्कार हो नमस्कार. हो बोला ना. भैया बोलतो बोला. साहेब प्रभाकर भैया देशमुख. हो 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 बोला. गोडके साहेब काय पुन्हा फोन नाही काय नाही 8-10 दिवस झाले गप्प बसला तुम्ही त्या लेखी आंदोलन होतं तुर्त थांबवलं तुम्ही. नाही. मग आता काय बोलणं पुन्हा झालं तुम्ही ना साहेब, लेखी पत्र आपलं दिलं नाही ते पुन्हा हनुमान नंतर माने कुटुंब आपण- आयुष्यात उठलंय हा. नाही त्या पत्रही दिवशी बोलला दिलं तुम्ही गोड तुमचं. बोला तुम्हाला हो. माहिती आहे का साखर आयुक्ताला भेटलो मी कमिशनर सोडलेला नाही राज्याचा साखर आयुक्त तुम्ही एवढा तर मोठा अधिकारी नाही की. हम्म. हा अहो मला सांगा नाही ते ना, हनुमान साहेब. मानेचं कुटुंब आहे वर्ष होऊन 2-3 महिने झाले मरून त्याचं तुम्ही त्यातनं विम्याचे पैसे दिलेले नाही. त्यांनी वैयक्तिक आपल्या ठेकेदारांनी काही मदत केलेली नाही त्याला. हनुमान माने कुटुंबाला नाही, त्या त्याला आपल्या ह्यांच्या सांगितलेलं भावाला शिकू आहे द्या. आणि ऐका ना त्यांना त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि त्यांना रायटिंग मध्ये पण त्यांच्याकडनं घेतलंय मी. नाही नाही काय घेतलेलं काय कळवलं नाही अजून तुम्ही काहीच केलं नाही. नाही, कळवलं ना. ऐका आपल्याला- पाटील पाटील तुम्हाला ऐका तुम्ही माझ्या मागण्या बिभीषण हो. मानेच्या तिथनं जेवढे पंढरपूर पर्यंत तुंगतपर्यंत जेवढे आंध्रात रस्ते आहेत तिथं तुम्ही हायवे हो. दिवस बसवणं महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो मोहोळपासून. चालू आहे ना तुम्हाला पोस्ट पण केले मी. नाही फोन केलाय तुम्ही ती खवणी मला दाखवली नाही. मी स्वतः बैल खवणी जाऊन दुसऱ्या हो. दिवशी पुन्हा. हो नाही सर्वच ठिकाणच्या ज्या ज्या डिमांड आहेत ना त्या सर्व हा. ठिकाणी चालू आहे काम आणि मोस्टली माझ्या मित्रांनो 15-20 दिवसामध्ये लाइटिंग पण कनेक्शनचं बाकी आहे फक्त. आणि बाकी तुम्हाला त्यात सांगतो होऊन ऐका जाईल. गोडके साहेब मोहोळमध्ये इथे स्टँडच्या जवळ एवढे ऍक्सिडेंट व्हायले ते त्या 2 हो, महिन्यात shit. दोघांचे पाय मोडले ते एक जणाचा मृत्यू झालेला आहे. कधी माहिती घ्या तुम्ही. तुम्हाला सांगतो घेतो, की मोकाट घेतो. गाड्या एवढ्या लांब पंढरपूर येणाऱ्या फास्ट येते त्या आणि नेमकं स्टँड कडे म्हातारी माणसं पिशवी हातात असते त्या बॅगा हा. हातात असते त्या क्रॉस करताना एवढा प्रॉब्लेम यायला इथल्या लोकांना. आणि जाणाऱ्या हो, गाडी हो. पंढरपूरला फास्ट जाते त्या तिकडनं सोलापूरला येणाऱ्या आणि पंढरपूर येणाऱ्या इकडे सोलापूरला फास्ट जाते त्या. स्पीड ब्रेकर करा तुम्हाला सांगतो दोन्ही रस्ते तिथं. रमलर टाकलेत ना आपण तिथं. नाही नाही काय सुद्धा उपयोग नाही त्याचं काय सुद्धा केलेलं नाही. भैया भैया काय सुद्धा केलेलं नाही तुम्हाला सांगतो मी इथं समोर आहे त्या ह्याच्या. आणि तुम्हाला सांगतो नाही, की हे मंगळवेढा पांढरे तुम्ही पट्टे ऐका जे आहेत ना, तुम्ही बांध हा. काय केलाय मंगळवेढा पासष्ट सरळ बांध केलाय. काय बहुतला जायला सांगूला जायला आहे तिने तिथं आलेल्या गाडीवर मंगळवेढा आहे कुठं तिरकीकडे आहे. पंढरपुरातनं हो. कसा बांध पाहिजे ते 4-5 दिवसात बदलून घ्या तुम्हाला सांगतो. ती चुकीचा बांध आहे पंढरपुरातनं लोक ठीक त्या आहे. मोहोळपर्यंत लोक गेलेली फोन करून माघारी आलेली त्या अक्षरशः. बर काढतो नॉनस्टॉप त्यांचं. जाते ती तुम्हाला सांगतो त्याचा काय उपयोग आहे. तिथं किती ऍक्सिडेंट होऊन माणसं पाय मोडलेत तुम्हाला सांगतो. मोहोळच्या एसटी स्टँडच्या जवळ हा. क्रॉस करताना एवढा मोठा चौक आहे इथं स्पीड ब्रेकर नसल्यामुळे एवढा प्रॉब्लेम आला. एसट्या सगळीकडे येते त्या स्टँड मध्ये ठीक आहे. 3-4 गाड्या उभारल्या तर त्याला गाडीला दुसऱ्या एसटी आलेल्या बाहेर रोडवर थांबलेल्या 2-2 वेळा. ठीक त्यामुळे आहे, तिकडून ठीक आहे, आलेल्या करून घेतो. लोकांना ऐका कोल्हापूरून आलेल्या लोकांना माहित नसते इथं पुढे काय आहे काय नाही स्टँड आहे का बाजूला काय नाही गाड्या फास्ट येते त्या डायरेक्ट हैदराबादला जाणाऱ्या वगैरे. ती एक तुम्ही ठीक आहे. करून घ्या नोंद करून घ्या तुम्हाला सांगतो. नाहीतर महाराष्ट्राचे दलित शेतकरी होते तुमच्या कार्यालयासमोर बसल्यावर उठणार नाही. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितले 8 दिवस झाले. त्याच्यानंतर काहीतरी मनावर घ्यायचं म्हणलं ते हनुमान मान्याचा निर्णय मार्गी लावून टाका. 50 लाखाचे विम्याचे पैसे आणि तुम्ही ठेकेदाराला सांगून स्वतःचे पैसे वैयक्तिक कुटुंबाला मदत करा म्हणा. मी शासनाकडे 25 लाखाची मदत केलेली आहे मुख्यमंत्री बांधकाम मंत्र्यांकडे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला सांगतो त्या करतो. पाटकुल पाटील तिथनं हा. भुयारी मार्ग काय काय केले त्याचा प्रस्ताव मला पाहिजे. तुम्हाला मी निवेदन देऊन आता 20 दिवस झाले 15-20 दिवस. खरंय खोटं आहे तारखेसर सांगतो तुम्हाला मी. हो हो बिलकुल माझं बिलकुल 2 बिलकुल. तारखेला तिथं आंदोलन होतं. अजून तुम्हाला काय करतो ते कॉपी जर समजा मिळाली नसेल तर मी बाय हँड जे आहे ना उद्या तुम्हाला घरी पोहोच करतो कॉपी. नाही ठीक आहे, ऐका reply तुम्ही दिलेला. पाटकुल पाटीवरून येणं जाणारे लोक पंढरपूरून येणाऱ्या गाड्या फास्ट येते जसं मोहोळमध्ये तुम्हाला म्हणले स्टँड जवळ ते पवारराव साहेबचा हात फ्रॅक्चर झालाय. अजून वसंत चौधरी सर आहे ती गजानन पाटील अनेक लोकांना त्रास झालेला आहे. ती दादा रंगनाथ माळी बिचार मेला मृत्यू झाला दवाखान्यात त्या माणसाच्या विनाकारण त्या ठीक आहे, रस्त्यात ठीक आहे, 4-5 माणसं ठीक आहे, मेली ती करतो. तुम्हाला सांगतो. आणि लोकलच्या गाड्यांना अजिबात तुम्ही कमर्शियल वगैरे 1 रुपया घ्यायचा नाही तुम्ही स्पष्ट सांगा. मी तिथं जाऊन फोन ठीक. करतो. आधार कार्ड पाटकुल हा. पेंदूर असो तुम्हाला सांगतो टाकळे असो औंढीवर कुठं इकडे तुंगतपर्यंत आणि इकडे मोहोळवरून येणारे पोखरापूर खवणी सारुळ कोणेरी ठीक आहे. युवती खंडाळी पापरी अजिबात लोकांना त्रास देऊ नका. एकतर 33 किलोमीटरवरती 2-2 गाड्याची वसुली चालू आहे. लुटमार चालू आहे सगळी शासनाची केंद्र शासनाची. हे अजिबात चालू देणार नाही मी गोडके साहेब तुम्हाला सांगतो. लोकलचं आधार कार्ड दाखवली त्या गाड्या सोडा. अजिबात त्या गरिबांना त्रास देऊ नका. 800 रुपये भाडं मिळणार त्यातले 200 तुम्ही घेणार 400 डिझेलला जाणार. काय तुमचं टोल नाका चालवायला गाड्या घेतल्या का त्यानं प्रपंच चालवायचा कसा त्यानं महिन्याचा हप्ता बँकेला भरणार कसा. विद्यार्थी बस आहेत तुम्हाला सांगतो 1-3-4 येणाऱ्या. ठीक आहे ठीक आहे सांगा ठीक आहे, तुम्ही ठीक मला आहे. त्याच्या अनुषंगाने उत्तर द्या तुम्ही. हनुमान मानेच्या पैशाचं बघा त्यात इतके दिवस असतं का मी 4-5 विमा पॉलिसी ठीक आहे. कंपनीच्या मेन राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले. ठीक हे आहे. झालं 2-3 महिन्यात पैसे त्या कुटुंबाला मिळायला पाहिजे होते म्हणले. कामगारांचे तुम्ही विमा ठीक. उतरवलेले. हा नाही, तुम्ही नाही, नॅशनल त्यांचं काय हायवे म्हणणं आहे वरिष्ठ माहिती आहे अधिकारी का? असं कसं ऐका म्हणणं काय ना. शर्मा ते काय बी बोलतोय मनमानी कारभार करतोय त्याच्यात सुद्धा टोल नाक्यावर सुद्धा पोलीस स्टेशनला तुम्हाला पत्र देऊन कुलूप लावणार आहे कुठून टाकणार आहे आणि पूर्ण बंद करायला लावणार आहे टोल नाका तुम्हाला सांगतो मी.
असं नाही, मस्ती आलेली नाही आम्हाला. तुम्ही बेजबाबदार आपताय, माणसं मेली, ती माणसाचा हातपाय मेले, कधी गेला का घरी त्यांना भेटायला किंवा दवाखान्यात गेला का तुमचा कुठला अधिकारी किंवा तुम्ही स्वतः गेला का भेटायला त्याला? हा, अहो हात मोडलेला माणूस, पाय मोडलेला माणूस आयुष्यभर ते घर कुटुंब आदवतोय, घरात त्याचा बाप असलेला अक्षरशः पुरी 12वी-13वीला गेलेल्या पुरी मेडिकलमध्ये काम करतात आता त्यांची मुलं. बरं घरातला महत्वाचा माणूस मेल्यावर काय करणार हो तुम्ही? त्याचा अनुभव आहे की तुम्हाला सांगितलं तुमचाच मावस भाऊ तिथे गेला असता ते हनुमान मान्या जागेवर, तर तुम्ही 2 महिन्यात पैसे मिळवून दिले असते त्याला. असं करू नका, आपलाच भाऊ आहे असं समजा ना, त्या कामगार असो हे असो. लोकलच्या लाईटी सगळ्या हायमास्ट देऊ बीबीसी मानेच्या कॉर्नरला, तिथे पुढे तुंगतपर्यंत पंढरपूर पर्यंत तुम्ही चौकशी करा. तुम्ही या की एसी मधनं बाहेर या की जरा साहेब, राऊंड मारा, मोहोळपर्यंत या. मोहोळमध्ये यायच्या आधी मला फोन करा की तुम्हाला मोहोळचं बी दाखवतो. इतक्या गाड्याचा ऍक्सिडेंट होण्याला नाही, पलीकडचं तुम्ही मिटवलेलं नाही, ते कच्चा रस्ता तसाच आहे सर्व्हिस रोड अजून, ते सुद्धा कॉन्क्रीट करून घ्या. तिथं हायवे तुमचे काय कॉन्क्रीट कर म्हणा, डांबर म्हणा, तुमच्या नियमाप्रमाणे. कादे पंप आहे तिथं अलीकडे तुम्हाला सांगतो, तिथे रिक्षाचा स्टॉप आहे आणि तिथनं येताना गाड्या फास्ट आहे, तिथे काहीच कळ नाही. आणि फॅनमध्ये इकडे येणाऱ्या लोकांची वर्दळ जास्त आहे ग्रामीण भागातनं, कुरुल तिकडनं कामतीकडनं मोहोळला, तिकडे पुण्याला जाणारे लोक. त्यामुळे पाटील भुयारी मार्ग बघा, उड्डाण पूल बघा किंवा सर्व्हिस रोड बघा, ते डोक्यात ठेवा तुम्ही. आणि ते टोल नाक्यावरती वजन काटे चालू ठेवा. तुम्हाला सांगतो कमिशनरचा आदेश काढलाय वरनं, तुम्हाला 4-5 दिवसाखाली पुण्यात माझं थंडीत आंदोलन झाले गोडके साहेब. हा, नियोजन ठेवा, ती वजन काटे चालू करायला लावा, ते आपल्या टोल नाक्यावर घ्यायची तुम्हाला सांगतो. आणि पुन्हा इथलं नियोजन करा, मोहोळमधनं इथं स्पीड ब्रेकर करा दोन्ही रोडच्या जवळ, तुम्हाला सांगतो स्टँडच्या जवळ. पाटकुल पाटील बघा, त्या ज्या माल वाहतूक गाड्या त्या कमर्शियल लोकलला अजिबात 1 रुपया घेऊ देणार नाही मी त्यांना. तुम्ही स्पष्ट सांगा त्यांना, आधार कार्ड दाखवली ते गावाची यादी पाठवतो तुमच्याकडे, ती पाटील हे करून त्यांना पाठवा टोल नाक्याच्या मॅनेजरला. वाट बघतो साहेब मी, फक्त आता अपघात होऊ देऊ नका. तातडीने तुम्ही भुयारी मार्ग असो पाटकुल पाटीला वेगळा मार्ग काढा, नाहीतर लय अवघड होणार आहे परिस्थिती तुम्हाला सांगतो. त्या खवणीला तशीच कंडिशन आहे, सारूळ पाटील तशीच कंडिशन. आता इकडे यावली पाटीला उड्डाण पूल चालू आहे, तुमचा पुढे देवडी पाटीला चालू आहे. मग इकडच्या लोकांनी काय केलं, नियम सगळ्याला सारखेच आहेत ना गोडके साहेब केंद्राचे. ते गणेश चौरेचा फोन येतोय, मानाजी चौरे फोन करतोय सारखं ते हनुमान मानेबद्दल. वाईट वाटतं माझ्या लोकांना, आमच्या कार्यकर्त्यांना. आम्ही माणुसकी सांभाळून लोकांनी, आम्ही इलेक्शन पुरतोय फिरणारी माणसं नाही, आरक्षण पुरतोय. कायम 25-30 वर्ष रक्ताचं पाणी केलं ह्या महाराष्ट्रात. अनेक हजारो प्रश्न मी शेतकऱ्यांचे मी हे करतो. कॅनलची पाणी आणून दिलेले आहेत पाटकुलच्या गावापर्यंत, तिकडला कॅनल फुटलेला, डावा कालवा. आयुष्यात मुख्य सचिव म्हणले राज्याचे एकच उदाहरण आहे भैया, तुमच्या पाठपुऱ्यामुळे ही पाटकुलचं कॅनल फुटलेले पैसे देत म्हणले. त्याचं चाबोलचं सौंदर्य कॅनल फुटला तर रुपये दिला नाही, धुरुळ खात पंचनामे केले तसेच पडलेत म्हणजे धुरुळ खात. त्या मगरवाडीचा कॅनल सुद्धा तुम्हाला सांगतो. एवढं मोठं काम आहे माझं, तुम्ही हे करू नका, अजिबात वेळ लावू नका. मी तुमची वाट बघून 8 दिवसांनी तुम्हाला आठवणीने फोन केला. मला राजाभाऊ चौरे आहेत माझ्याजवळ, तरी पण म्हणले त्या हनुमान मानेचं बघा म्हणले काय तर. पुन्हा समाधान रणदेवचा फोन येते, बेबीशन नाना म्हणले मला. माझे सरपंच ते आदर्श व्यक्तिमत्व आहे तिथलं राजाभाऊ चौरे हे. करून घ्या, ती मी सांगितले त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो. उड्डाण पूल तिथं भुयारी मार्ग काय करणार आहे पाटकुल पाटीचा, लवकरात लवकर मार्गी लावा. तुम्ही काय काय केले ते मला 4 दिवसात पत्र द्या, तुम्ही प्रस्ताव काय पाठवलाय काय नाही. मी ऑलरेडी पत्र पाठवलेलं, उद्या पोहोचते करतो घरी. पोस्ट करा मला त्या अनुषंगाने, आणि ती नावं पाठवतो तुम्हाला. ते माल वाहतूक गाडी असो, विद्यार्थी बस असो, लोकलला अजिबात त्रास देऊ नका. तुम्ही लांब नाही येणाऱ्या गाड्या जर चालू द्या, आमचा काही त्याचा विषय नाही. बरं का, ठीक करू का बंद? मग करून घ्या तेवढं आठवण, मी वाट बघतो तुमची. हॅलो, हा नमस्ते गोडके साहेब. हा तुम्ही मगाशी बराच वेळ बोलले, मग मी लगेच माझ्या टीमला म्हणलं की एकदा साहेबांना जाऊन भेटावं म्हणलं मोहोळला. बरोबर, नाही बोलले म्हणजे वस्तुस्थिती आहे हो, असं नाही ना. ते हनुमान माने मिळालाय कधी, मी काय वस्तुस्थिती बोलतो गोडके साहेब. तुम्हाला एकदा घरी जाऊन एकदा भेटा म्हटलं त्यांना, तर मी सर्वांना पाठवलं होतं, पण ते नेमकं तुमचा फोन लागणं जरा कनेक्ट झाला नाहीये, पण ती माघारी आले लोक होते. नाही, मी ते सिद्धेश्वरचं ते ह्याची बिले दिली नाहीत ना, सिद्धनाथचा अजून भाव जाहीर नाही, तिकडे निवेदन देऊन आलो पोलीस स्टेशनला. तिकडे गेलो कामात. तुम्ही कधीच वेळ देता मला सांगा, म्हणजे माझ्या लोकांना मी तुम्हाला भेटून एकदा क्लिअर करा सांगतो. काय होतंय भैया साहेब, ऍक्च्युली कसं होतं, तुम्हाला लेटर मिळालं नाही, मग मी लेटर तर दिलेलं आहे. छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, 2 तास भेटून आलो, त्यांनी दिलं नाही पत्र ना. आणि तुम्हाला मी बोलल्यामुळे 8 दिवस वाट बघून पुन्हा माझे मी तुमचा काहीच निरोप येणार म्हणून मी होऊन फोन केलाय. ती मी दुःखाची मला जाणीव असणार माणूस आहे, ती कुटुंब उपाशी मारा लागले. ती कवा वर्ष 1.5 वर्ष तुमच्या शब्दाला जागून मी लगेच माणसाला मी पाठवून दिलं म्हणलं ना पर्सनली. असं आता ते मगाशी 1 घंटाभर ते थांबवलं होतं मी मोहोळला. नाही, मी ह्याला गेलो ना दक्षिण तालुक्यात. मला तुमच्या समोर मला एवढंच मांडायचं की तुमच्या म्हणण्याला तुम्हाला जे वाटतंय ना की कदर करतोय, म्हणजे एवढंच मला म्हणायचंय. होय नाही गोडके साहेब,
काय लोकहिताचंच काम करतो. आमचं वैयक्तिक काय आहे तुम्हाला सांगतो. आता नाही पाच तुमचं वर्ष पोरं आहेत वैयक्तिक नाही माझ्याकडं. म्हणूनच मी पण एक समजदार म्हणून आता माझं वय 57 वर्ष आहे. मी काय आता लहान पोरगा तर नाही आहे ना नाही नाही, अनुभव समजा. घेतलेला आहे गोडके साहेब. तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. बरेच हायवे हँडल केले ह्या महाराष्ट्रातले. हा. आता बदली त्याच्यामुळे होऊन मलाही याच्या असं आधी वाटतं तुम्ही की बुवा पहिल्या ठिकाणी जे लोक समाजासाठी काम करणाऱ्या माणसाला, तळमळ असणाऱ्या माणसाला जर आपण बी तेवढंच हे राहायला पाहिजे, बरोबर आहे. जागरूक नाही, आणि सतर्क त्यांच्या राहायला पाहिजे. भावनेचा आम्ही- कदर करायला पाहिजे. तर कसं पण आहे, काही ज्या गोष्टी गोष्टी आमच्या काय होतं, निदर्शनास शासनाच्या आल्या, त्या नोकरी अपघात करताना झाले, काही कोणाची- साऱ्या गोष्टी माझ्या हातातल्या नसतात. आणि मी डोळ्याने पण पाहिलेलं आहे हो. काही गोष्टी समन्वय तर साधू शकतो मी. नाही नाही, बरोबर आहे. काय घटना घडलेल्या लोकांनी फोन केल्यामुळे माझ्या डोळ्यापुढे येत होती. हात नाही मोडलेला नाही, असो, बरोबर आहे, पाठकुल तुमच्या पाठीचा ठिकाणी असो, तुमच्या बरोबर टोळाक्यावर आहे. हाय मला मस्ती काय देऊन ते वजन म्हणायचंय काटा बाळासाहेब, बंद. माझं काय आहे का उद्या तुम्ही केव्हा वेळ द्याल मला सांगा. उद्या मी काय करा, तुम्ही 12च्या दरम्यान फोन करा. मी तुम्ही- माझ्या लोकांना मी मोहळा पाठवून देऊ का? हो चालतंय. 12 वाजता फोन करायला लावा त्यांना. मी सकाळी मातीला जाऊन येतो एका ठिकाणी. मग त्यांची संध्याकाळी द्या ना, मग काय प्रॉब्लेम आहे? चालेल. तुम्हाला मी वाटलं तर मी फोन करून सांगतो. त्यांना बी हेल्प मी पाठवून त्यांना यायला नंबर सांगा. पाठवून दिलाय, त्या व्यक्ती जी चालेल. आहे ना हा, ती हा. तुम्हाला फोन करून भेटेल बाबा सर. चालेल गोडके साहेब. पत्र फोन घ्या सविस्तर फक्त पाहिजे, त्याला. सविस्तर असलं पाहिजे पत्र. हा, साहेब. पत्र सविस्तर हायवेच्या मी संदर्भात, स्वतः हा. लिहिलेलं आहे ते हनुमान आणि माने माझे महत्वाचा लोक विषय त्याच्या तुम्हाला कुटुंबाचा सविस्तर लेकरा आमचे बाळाला काय काय सिद्धेश्वरचा अडचणी आहेत भाऊ. ते बी सांगतील. सिद्धेश्वरचा हा? भाऊ महत्वाचं तुम्हाला सांगतो. ती महत्वाचं आहे. ती तेवढं लवकरात लवकर 4-8 दिवसात त्यांचे पैसे जमा करून टाका खात्यावर. आणि ठेकेदाराकडनं नाही, जो ते उद्योगपती आहे, साऱ्याच गोष्टीचा ऐका, तो उहापोह जो चालवतोय, करण्यासाठीच मी पाठवून देतो त्यांना, बाकी काही नाही. हा. आणि लय अडचणी त्यात गोष्टी त्या सगळ्या लक्षात घ्या. आणि मी ते म्हणून दुपारी वाटलं बोललेलं तर तुम्ही काय माल करा वाहतूकचं पाहिजे, सुद्धा तुम्ही तुम्हाला जे सांगतो, नंबर यादी दिलाय ना मी पाठवतो माल तुम्हाला, वाहतूकचं. हा, तुमच्या सवडीनं त्यांना सांगा तुम्ही ह्या टायमाला या भेटायला म्हणून. चालतं. सांगतो त्यांना बरोबर बोलून मग गोडके साहेब. तुम्हाला फोन करण्यापेक्षा प्लीज. आणि ती माल वाहतूकची तुम्हाला ती यादी देतो. इकडनं गावं देतो. ती तेवढी हे करा साऱ्याच तुम्ही. ऍक्च्युअली म्हणूनच म्हणलं, करणाऱ्या माणसाचं काय काय होऊ शकतं काय नाही समोर बसल्यास कळलं तरी ना. नाही नाही नाही, ती करावंच लागते ना. तर पुन्हा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार बघा. सावळेश्वरून हे अंतरचं मी मात्र नाही, चौकशी ठीक लावून आहे. अभ्यास करायला बरं ठीक गोडके आहे, साहेब. पाठवून देतो एकदा, मला करू नका. भेटू तर द्या तुम्हाला. हो हो, पाठवून द्या ठीक. त्यांना. मी उद्या फोन करतो त्यांना त्यांच्या नंबरवर. चालेल साहेब. थँक्यू.